शक्तीपीठ महामार्गावरून शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये संघर्ष होताना पाहायला मिळते। सहजपूर जवळा येथे प्रशासनाच्या वतीनं ज्या पद्धतीनं बळाचा वापर करून शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करण्यात आली, त्यावेळी शेतकरी आणि प्रशासनाचा मोठा संघर्ष पाहायला मिळाला। आज खासदार संजय जाधव यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाचं निलंबन करावं अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। एकूणच त्या दिवशी सहजपूर जवळा ज्या महिला सगळ्या संघर्ष करत होत्या त्या आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करूयात। काय सांगाल, शेती शासन मागतंय आणि तुम्ही विरोध करताय, तुमची काय नेमकी मागणी आहे? आमची मागणी काहीच नाही शासनाला, फक्त शेती आमची काळी माता आहे ती आम्ही विकणार नाही। ज्या पद्धतीने तुमच्या शेतीची मोजणी केली त्या दिवशी काय काय सगळं घडलं होतं? त्या दिवशी एक महिलांना पकडलं, ती आक्रोश करू लागली तेव्हा तिला पकडलं, तिची मदत करायला आम्ही दोघी जणी गेलो, तर आम्हाला तिला सोडून दिलं, म्हणले तुम्हाला पकडितो होता। आम्ही म्हणलं आम्ही का गुन्हा केला का, पकडा आम्हाला। पण ज्या वेळेस आम्हाला पकडण्यात गेलं, बळाचा वापर करून एका महिलेला 7-8 जणीनं पकडलं, तरी सुद्धा आम्ही लढायला, आज आम्हाला 7-8 जणीला जरी आम्ही का गुन्हा दाखल केला का, म्हणलं आम्ही हशी खुशीने येतो की आमच्यावर अन्याय करायले, अटक करायले, आम्ही काय शासनाचं चोरलंय का, आटंबाम फोडाय का, आम्ही दारूचे व्यवसाय मांडले, काय केलं आम्ही, आमच्यावर एवढा अन्याय करायले, अटक करायली, आम्हाला आमची शेती मोपायला त्याचा काय अधिकार, आमच्या विरोधात जाऊन आम्हाला अटक करू? तुमची इच्छा नसताना शेती घेतायत? हो, आमची इच्छा कोणाचीच नाही, असं कोणताही शेतकरी गेलेला नाही की आम्हाला शक्तीपीठ द्यावा म्हणून। काय म्हणते शासन, किती पैसे देतोय वगैरे असं काही बोलणं वगैरे झालं? पैसे किती जरी दिले तर आम्हाला विकायचंच नाही, तर आम्ही भाव कशाला आमच्या शेतीचा करावा? आणखीन आपल्यासोबत रणरागिणी आहेत, तुम्ही त्या दिवशी सगळ्या संघर्षात दिसून आला, काय सांगाल, कशा पद्धतीने सरकार वागतंय? प्रथम मी माननीय खासदार सरांचं आज आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला, त्यांच्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करते। आम्हाला असं सांगणे की हा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला शेतकऱ्याला आमच्या शेतातून जाऊ द्यायचं नाही, याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याचा काय फायदा होणार आहे? मुख्यमंत्री सरांना सांगा, आमची विनंती आहे शेतकऱ्याची, माता भगिनींची, की आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या रानातून नकोय। यामुळे आमच्या पूर्वजांनी कमवलेली आमची शेती सगळी संपुष्टात यायला, मला आज सांगा तुम्ही, ज्या शेतकऱ्याला 2 एकर 4 एकर शेती आहे, त्या शेतकऱ्याची संपूर्ण शेती जवळ त्याचं शेतकरी नावाचं पदच चाललंय ना। ह्या मुख्यमंत्र्याला, सगळ्या नेत्याला याचं 1 वर्ष पद गेलं तर ह्याला जमना, लगेच भांडणं करतात पदासाठी, मग आमचा शेतकरी पदच नाही आम्हाला, भूमिहीन होणार आहे। आम्ही भूमिहीनच होणार आहेत ना। 2 एकर 4 एकर ज्या शेतकऱ्याला शेती ते भूमिहीन होईना ना, काय व्हायलाय? सगळं अन्याय ना आमचा, याला फक्त विरोधच आहे। आमच्या रानातून हा शक्तीपीठ गेलाच नाही पाहिजे, आमच्या जिल्ह्यातूनच नाही गेलेला पाहिजे, आम्हाला मान्य नाही। सर्व शेतकऱ्यांच्या शेतातूनच हा शक्तीपीठ गेला नाही पाहिजे, शेतकऱ्याला सगळे जे माझा अन्याय झालाय, आता एका महिला अन्याय झाला, आता दुसरी महिला जर अन्याय न करता जर लढीत, आम्ही जिजामाता म्हणून आता लढायला तयार आहे। तुम्हाला काय वाटतंय, शासन ज्या पद्धतीने सगळ्या जमिनी घेते तुम्हाला सांगता येईल, तुम्हाला काय म्हणजे गावातले काही शेतकरी असे आहेत का त्यांना वाटतंय शक्तीपीठ व्हावं, त्याचा फार फायदा होईल असं शासन म्हणतंय? नाही, कोणालाच नाही फायदा। सगळ्यात कुणाला वाटतंय काही फायदा होईल वगैरे जसं म्हणताय? मी लढते माझ्या ह्याच्या शेतीसाठी, पण आम्ही सगळ्यांना असं बळ दाखवलं की माझ्या स्वातीताईसाठी इतका आम्ही जग लढायलो सगळी। आता आमचं समोर पाऊशिनी हे पण टाकळी अन्याय झाला म्हणून तिच्या डोक्याला पदर खाली आला, म्हणून का नाही आम्ही इतकं तिच्यासाठी पाठीशी उभ्या आहेत, आणि आतापर्यंत आम्ही कधीशी बी पाठी मागच होतो उभ्या, पण त्याच्यात का नाही ढकाबुकी करून गड्याला नेलं की माझ्या माणसाला नेलं की ना, आम्ही तिथं गेलो पळपळू, तिथं रोडवर त्याला अडवलं की इकडं जबरदस्तीनं हिला बेत मारून शिनी असं पाडून दिलं की त्याच्यामुळे मग पदर पण राहिला नाही, तिचं भान राहिलं नाही, मग कारवाई काय झाली तिच्यावर पोलीसवर त्या जिनं हे केलं का त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, आमचं म्हणणं एवढंच आहे आता। आणि आमचा शक्तीपीठ जाणार नाही, शक्तीपीठ होणार असं म्हणून, पण कदाचित जर झालाच आणि तुमच्या शेतात त्यामध्ये गेला तर तुमचा व्यवसाय काय असणार, काय करणार तुम्ही? काय करणार आहे, रोडवर यायलो होतो आम्ही आता सध्याला। मुलं मला एक 10वी काय करतील, शेती करणार काय करणार आहे तो, त्या रोडवर आम्हाला भीक मागायला बी अधिकार ठेवला नाही, 50 फुटावून ठेवलाय ते। व्यवसाय काय करताना ना मार्ग नाही पडे की नापास म्हणतात, व्यवसाय तर नाही।
शासन तर म्हणते त्याच्यावर फार काही करणार आहोत, फायदा काय होईल शेतकऱ्यांना. काय कमाई करतो ना 50 फुटावर त्याचं पाणी पडून आमची राहिलेल्याची बी शेती येईन आणि काय उपयोग आमच्या सरकारनं अगोदर सांगा तरी ना काय द्यायला शेतकऱ्याला तसं काय नाही इलेक्शनला गाड्या असं देण्याचं तर नामच राहिलं. मग आता बळजबरी शेतात घुसून मोजणी करणं म्हणजे काय आहे? देण्याचं सांगाव ना आधी, हे दिलं ते दिलं. आमचा पुढचा विचार आम्ही राहिला. पहिली गोष्ट आम्हाला बळजबरी द्यायचंच केली, नाही. शेती मोजली. आम्हाला शेती मोजून द्यायची नाही ती शेती. द्यायचीच नाही तर आमची शेती आम्हाला विकायचीच नाही तर भाव ठरवायचा लांबच राहिला. सरकार काय देऊन देऊन काय देणार आहे आम्हाला? 50 लाख 60 लाख देईल. आम्ही आज जवळ आमची पिढी आहे का 50-60 वर्ष, तोपर्यंत आम्ही 2 एकर शेती खाणार. त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही त्याच्या पुढच्या पिढीला आमच्या लेकर तीच शेती खंदून खाणार. आमच्याला पैसे कुठपर्यंत पैसे पुरणार आहे? आता आम्हाला पुरतील, आमच्या पुढच्या पिढीला पैसे पुरतील? हे शेती पुरण पैसे पुरतात का? आम्ही रोडवर यायलो की लेकर बाळा घेऊन शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्तानं ह्या संतप्त भावना ज्या आहेत ते या सगळ्या पीडित शेतकरी महिलांच्या पाहायला मिळतात. एकूणच शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात 4 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा महामोर्चा काढण्यात येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, सिंगणापूर, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.